हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर अर्थात आजचा दिवस हा आनंददायीच जाणार आहे. कारण आजचा दिवस आहे तो म्हणजे माझा लाडका, माझा खूप आवडता आणि आपल्या सगळ्यांचाच आवडता मला वाटतं गुरुवार. स्वामी महाराजांचा गुरुवार आहे आज. आणि गुरुवारची पूर्ण संपूर्ण अशी साखर संगीत अशी माझी पूजा असते. तर उंबरठ्यावरची जी ही पावलं आणि स्वस्तिक ही जी लावलेली आहेत ती ही चांदीची लावलेत आणि त्याला साफ करण्यासाठी ना मी रुपेरी म्हणून एक लिक्विड येतं ते वापरते. बरेच जण सांगतात की त्याने चांदी झिजते किंवा खराब होते. तर खराब तर मला अजूनपर्यंत वाटली नाही. त्याने झिजत असेल चांदी पण तेवढ्या प्रमाणात नाही झिजत मला वाटतं आणि त्याच्याने जितकी सुंदर आणि स्वच्छ होते ना चांदी तेवढी कशानेच होत नाही. कोलगेटने पण मी घासून बघितलं. जे प्लेन असेल ना चांदीचं काही तर ते कोलगेटने स्वच्छ निघतं. पण जिथे खूप सारे डिझाइन असेल, आता आपण बऱ्याचशा गोष्टी बघा डिझाइनमध्ये घेतो. मूर्ती सुद्धा देवींच्या वगैरे खूप सारे डिझाइन असते आणि ते कोलगेटने स्वच्छ होत नाही. ते त्याच्या आतमध्ये रुतून बसतं कोलगेट अजून. तर रुपेरीने तुम्ही एकदा स्वच्छ करून बघा. कापसामध्ये थोडंसं रुपेरी घ्या आणि त्याने क्लीन करा. एकदम छान क्लीन होतं आणि 2-3 दिवस म्हणजे जवळपास आठवडाभर सुद्धा तुमची जी चांदीची गोष्ट असेल ना ती तशीच्या तशी छान राहते. त्यानंतर आज करते ते म्हणजे मी हळदीचं लेपन, जे सर्वांना खूप आवडायला लागलंय कारण त्याचे परिणामच तसे आहेत लेपनाचे. हळदीमुळे आपल्या घराचा जो प्रवेशद्वार असतो ना तर तिथून अशी छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुरुवात होते. जी पण निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर जायला लागते. पण हळद घेताना तुम्ही छान प्युअर हळद घ्या. हळद आणि कुंकू ह्याच्यामध्ये खूप सारी भेसळ सुद्धा येते आजकाल. पण जिथे तुम्ही विश्वासू असं तुमचं दुकान असेल किंवा जिथे तुम्ही रेग्युलर गोष्टी घेत असाल तर त्यांना सांगा की हळद ही प्युअर असू द्या. कारण जेवढी हळद प्युअर असेल, छान असेल ना तेवढं तुमचं लेपन खूप छान होतं. मस्त बसतं ते उंबरठ्यावरती अगदी. आता ह्याच्यामध्ये ना मी फक्त थोडंसं अत्तरचे 2-3 थेंब टाकलेत आणि त्याच्याने मी लेपन करणार आहे. इतका सुगंध दरवळतो ना म्हणजे दरवाजातून येता जातानाच अगदी सुगंधी असं वाटतं मस्त. तर मग आपल्यालाच इतकं भारी वाटतं तर जोही व्यक्ती येईल किंवा जीही शक्ती येईल त्यांना खरंच खूप छानच वाटेल आपल्या घरामध्ये येण्यासाठी. तर बघा माझा हा लाकडाचाच उंबरठा आहे. हा मी सागाचा उंबरठा बनवून घेतला होता आणि बरेच जण विचारतात की ताई लाकूड खराब होत नाही का किंवा काय? तर मी तुम्हाला सांगू की आता 1.5 ते 2 वर्ष झालं मी याच्यावरती कंटिन्युअसली लेपन माझं सुरूच आहे आणि मला हा अनुभव आलाय की जेवढं मी लेपन करते तेवढं ते आणखीन जास्त स्ट्रॉंग होतंय लाकूड आणि आणखीन जास्त त्याला सुद्धा लेपन आवडायला लागलंय. कारण बघा जितकं लेपन आता सुरू म्हणजे चालू आहे ना तितकं ते आणखीन छान बसतंय पहिल्यापेक्षा. तर लाकूड अजिबात खराब होत नाही. तुम्ही फक्त घेताना सागाचं प्युअर लाकूड घ्या. मी ज्यांच्याकडून मंदिर बनवून घेतलं होतं ना त्यांच्याकडूनच हा उंबरठा सुद्धा बसवून घेतला होता आणि बऱ्याच जणांनी सुद्धा त्यांच्याकडून हा उंबरठा बसवून घेतलाय. तर आधीचे जे उंबरठ्याचे किंवा देवघराचे व्हिडिओ आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर मी दिला आहे. जर तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही नक्की त्यांच्याकडून बनवून घ्या. तर गुरुवारची आपली भरपूर माझी काही ना काही तयारी असते. म्हणजे गुरुवारचं तसं म्हणायला गेलात ना तर अखंड दिवस हा माझा पूजेमध्येच संपूर्ण जातो. पूजा करण्याच्या आधी मी जी पण पूजेची तयारी असते ना ती सगळी करून घेते. कारण मग एकदा आपण पूजेला बसलो ना तर 17 वेळा मग आपल्याला उठावं लागत नाही. तर म्हणून बघा स्वामींचं पाणी, त्यांची खडी साखर वगैरे सगळं मी आता सगळं स्वच्छ करून घेतलंय व्यवस्थित. त्यानंतर देवांची वस्त्र जी आहेत ती काढून घेते. किती सारी वस्त्र माझ्याकडे आता जमा झालेत. पण हे जे मी बॉक्स घेतले होते हे खूप कामाला येतात. कारण छोट्यातल्या छोट्या ज्या वस्तू असतात ना त्यांना ठेवण्यासाठी उलट जास्त मेहनत लागते. कारण त्या इकडे-तिकडे पसरल्या जातात. आता हे जे 3 बॉक्स मी वेगवेगळे घेतले तर त्याच्यामुळे तिन्ही जी वस्त्र माझ्याकडे भरपूर आहेत तर ती एकदम छान राहतात, व्यवस्थित राहतात. हे वस्त्र जास्त घासून म्हणजे धुवू नका. अगदी हलक्या हाताने पाण्याने फक्त धुतलेत ना तरी ते वस्त्र स्वच्छ निघतात. तर रोज देवांना घातल्यानंतर मी ते वस्त्र स्वच्छ केल्यानंतरच पुन्हा या बॉक्समध्ये ठेवते.
पूजा चालू असतानाच असं सुंदर असं काही ना काही टीव्हीवर चालू असतं आणि जेव्हा YouTube लावतो आणि YouTubeला असं काही ना काही चालू असतं ना, तर पुढे आपोआप काही ना काही वेगवेगळी गाणी येत असतात. तर अनाईसेनंद हे देवीचं स्तोत्र लागलं होतं आणि इतकं सुंदर वाटत होतं ना, म्हणजे खूप छान आहे. तुळजा भवानी स्तोत्र असं काहीतरी आहे हे. पण इतकं मी पहिल्यांदाच ऐकलं आणि मला इतकं आवडलं ना, म्हणजे त्यांचे जे उच्चार आहेत त्याच्यामध्ये खूप सुंदर आहेत. पुन्हा एकदा मी तुम्हाला कधीतरी ह्याचं प्रॉपर म्हणजे लिंक वगैरे ह्याची देईन मी तुम्हाला. तर पहिले सर्व जी रोजची पूजा असते ती करून घेतली आणि त्यानंतर आता सगळ्यांचा शृंगार सुरू आहे. तर स्वामी महाराजांचा शृंगार सुरू आहे. तर स्वामींना हे जे वस्त्र मी घालते तर हे मी शीतलताईंकडून मागवले होते आणि खूप सुंदर वस्त्र आहेत आणि खूप म्हणजे कलरही सुंदर आहे, क्वालिटी खूप छान आहे आणि स्वामींना सुद्धा खूप सुंदर दिसतात. तर गुरुवार माझ्यासाठी का एवढा स्पेशल आहे? तर तो तर स्पेशल तर स्वामी महाराजांमुळे आहेच. पण अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्या आयुष्यामध्ये अशा घडलेल्या, की ज्यांचा गुरुवारशी खूप सारा संबंध आहे. तर तो मी तुम्हाला पुढे हळू सांगणार आहे. तर सध्या आपली पूजा सुरू आहे. पहिले स्वामींना अभिषेक करते, त्यानंतर स्वामींना सुंदर वस्त्र घालते. शक्यतो मला ना गुरुवारचं पिवळं वस्त्रच खूप नेसवायला आवडतं. कारण पिवळा रंग ना अशी वेगळीच एनर्जी संपूर्ण फेकत असतो आणि खूप सुंदर दिसतात बघा सगळेच देव पिवळ्या रंगामध्ये किती छान दिसतायत. तर आता स्वामींचं तांब्या, लोटा तिथे ठेवलेला आहे. त्यानंतर खडीसाखर ठेवली आहे. म्हणजे काही जरी तुम्ही नैवेद्य नाही दाखवलात, तुम्ही स्वामींना फक्त खडीसाखरेचा जरी नैवेद्य दाखवलात, तरी तो स्वामींपर्यंत पोहोच होतो. तर नित्यसेवा कशी करायची स्वामींची, काय-काय वाचन करायचं, तर हे याचे सगळ्याचे व्हिडिओ आपल्या आधीचे आहेत. गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करायचं, याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तर जुने व्हिडिओ तुम्ही फक्त एकदा मागे जाऊन बघितलेत ना, तर तुम्हाला सर्व माहिती पूर्ण मिळेल. तर आज छान मोगऱ्याचे गजरे आणले होते आणि मोगरा असा म्हणजे बाहेर काढला ना, की त्याचा इतका असा सुगंध येतो ना, की आपल्याच मनाला एकदम तजेला येऊन जातो. तर पूजेमध्ये मी खरंच सांगते, की फुलं खूप 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 महत्त्वाचं काम करतात. आपल्या पूजेला असं आणखीन जास्त प्रसन्नता येते, आणखीन जास्त पॉझिटिव्हिटी वाटते. तर सर्व देवांना मी मोगऱ्याचे गजरे वाहते पहिले आणि तुम्ही बघाल की तुळजाभवानी आईला गजरा इतका घातल्यानंतर इतका सुंदर दिसतो आणि आईचं जे रूप आहे ना, ते आणखीन 4 पटीने असं छान वाटतं बघा, किती सुंदर वाटतंय गजरा घातल्यानंतर. तर आता रोजची देवपूजा झालेली आहे आणि आजची गुरुवारची पूजा झालेली आहे. तर बघा आपलं मंदिर किती छान सजलंय आणि स्वामी पण खूप छान दिसतायत. तर आता नेहमी गुरुवारची माझी सकाळची आरती असते आणि त्यानंतर आपली संध्याकाळची सामुदायिक आरती असते. तर पहिले आता मी जी सकाळची आरती आहे ती घेते आणि त्यानंतर मग माझं वाचन आहे गुरुवारचं आणि त्याच्यानंतर नैवेद्य आणि मग त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. तर आपली आरती झालेली आहे आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा आरती घ्या आणि आज संध्याकाळी सुद्धा 6:30 वाजता लाईव्हला आपली दर गुरुवारी जशी आरती असते तशी आरती आणि नामस्मरण असणार आहे. तर सर्वांनी 6:30 वाजता लाईव्हला नक्की जॉईन करा. बरेच जणांना माहिती नसतं किंवा बरेच जण नंतर येतात, नंतर जॉईन करतात आणि मग सांगतात की ताई आरती झाली का वगैरे किंवा आम्हाला माहिती नव्हतं. तर म्हणून मी आज व्हिडिओमध्येच सांगते की दर गुरुवारी आपली 6:30 वाजता सामुदायिक नामस्मरण आणि आरती असते लाईव्हला. तर दर गुरुवारी 6:30ला नक्की या. तर चला आता आरती झाली आहे, आता मी माझं वाचन करून घेते.
पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखही निश्चिती शिल्ला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समृद्धी याविना आश्रय द्यायचे हळदीचं लेपन ते मी उंबरठ्यावर केलं होतं, पण आता सध्या निष्ठा घरी आहे, तर जे रांगोळी काढायचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना, ते मी सध्या तिच्याकडे दिलंय. आणि खरंच सुरुवातीला इतकी छान नव्हती जमत, पण आता ती इतकी सुंदर काढायला लागली. रंगसंगती सुद्धा सुंदर घेते, म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर म्हणजे ती ती विचार करते. तर असं होतं, म्हणून आपण जसं जसं करत राहतो ना, मुलांना सुद्धा त्या गोष्टींची आवड लागायला लागते. मी जरी कधी घरी नसली तरी ती संध्याकाळी आता दिवा लावते, सगळं जे म्हणजे देवाची गाणी लावते. तर मग हे जे गोष्टी आहेत ना, हे जे बदल आहेत ना, ते आपोआप सगळ्यांमध्ये घडायला लागतात. आणि उंबरठ्याला बघा लेपण किती सुंदर बसलंय. जेव्हा असं घट्ट लेपण तुम्ही लावता ना, तर एकदम सुंदर दिसतं उंबरठ्यावरती. आणि अशा प्रकारे मी काय करते, कुंकवाचे टिक्के लावते, ते आणखीन छान दिसतात. म्हणजे साऊथ इंडिया साईडला त्यांचं असंच असतं, म्हणजे ते अशाच प्रकारची पूजा करतात आणि खरंच ती पूजा खूप 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 सुंदर वाटते. तर आज मी नैवेद्याला बनवते आहे भेंडीची भाजी. आणि म्हणजे इतर कितीही काही गोष्टी असल्या तरी ह्या गोष्टी काही आपल्याला सुटत नाहीत. म्हणजे इतर गोष्टी करता करता आपल्याला घरातल्या बाकीच्या गोष्टी सुद्धा मॅनेज कराव्या लागतात. तर पूजा झाली होती माझी सगळी संपूर्ण, पण मी पूजा करता करता कधीच उठत नाही. आधी सगळं करून घेते बाकीचं काम, आणि जेवणाचं जे काही असते ते नंतर थोडंसं तर आता ठेवते. सगळं झालंय, पूजा झाली, सगळं आवरलं आणि म्हटलं आता त्यानंतर तुमच्याशी छान थोड्याशा अशा गप्पा मारू नेहमीप्रमाणे. कारण मध्ये असे काही व्हिडिओज आता मध्ये काही दिवस गेले की आपल्याला अशा छानशा गप्पा मारता आल्या नाही. तर जसं तुम्हाला मी म्हटलं की गुरुवार खरंच माझ्यासाठी खूप खूप लकी आहे. लकी म्हणण्यापेक्षा एक वेगळंच कनेक्शन आहे या दिवसाबद्दल माझ्यासोबत. कारण आत्ता म्हणजे आता कसं एक अनुभव येतोय तशा त्या गोष्टी कळतायत. पण पूर्वी ज्या ज्या गोष्टींपासून जर मी बघितलं, जेव्हा मी ह्या गोष्टी खरंच करत नव्हती, तरीही माझं लग्न झालं ते गुरुवारी झालं, निष्ठाचा जन्म गुरुवारचा झाला. म्हणजे तेव्हा या गोष्टीशी मी अजिबात कनेक्टेड नव्हती, पण तरीही त्या गोष्टी त्याच दिवसांना झालेल्या आहेत. आणि असं असतं ना, की आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, की बऱ्याचशा गोष्टींना काही नंबर्स आपण फॉलो करत असतो. तर तसं काही वार आहेत, की म्हणजे गुरुवार आहे माझ्यासाठी, की जो खरंच मला असं कधी काही असं डिप्रेशन वाटलं किंवा कधीही असं वाटलं, की अरे काही हे काम होत नाहीये किंवा अशा काही गोष्टी होत नाहीयेत. तर गुरुवार येतो ना, आपोआपच माझ्या मनात एक होप्स निर्माण होतात, एक पॉझिटिव्हिटी यायला लागते, की नाही आता तरी होईल. आज गुरुवार आहे ना, आता हे काम होईल. असं असतं. म्हणजे काम होण्यासाठी म्हणून असं नाहीये, पण मी एक सांगते, तुम्हाला कळत असेल, की मला काय सांगायचं एक्झॅक्टली. तर असा हा आपला स्वामींचा वार आहे, गुरुवार आहे आणि खूप छान वाटतं गुरुवारचं. संपूर्ण दिवस असा छान प्रसन्न जातो. आणि मी तुम्हाला खरंच सांगते, की जर तुमच्या घरात नित्यनेमाने अशी देवपूजा, सगळं रोजचं पूजापाठ वगैरे चालू असेल ना, तर बघा घरात कुठलीही निगेटिव्हिटी आपल्या घरात येणार नाही. आणि ही गोष्ट अचानक कधीच होत नाही. सातत्य लागते या गोष्टीसाठी. जेव्हा तुम्ही नित्यनेमाने, सातत्याने जर तुमच्या घरी देवपूजा रेग्युलर करत असाल, तर घरातलं जे वातावरण आहे ना, घरातली एक-एक गोष्ट, एक-एक व्यक्ती त्याच्यामध्ये हळू-हळू तुम्हाला बदल घडताना दिसतील.
तुम्हाला त्याच्यासाठी काहीच एक्स्ट्रा मेहनत करण्याची गरज लागणार नाही. कारण जी ऊर्जा तिथून येत असते, जी पॉझिटिव्हिटी तिथून येत असते, ती सगळ्यांच्या बुद्धीवरती परिणाम करत असते. आणि आपल्या घरात जर कोणी आलं जरी, म्हणजे निगेटिव्ह दृष्टीने जरी आपल्या घरी आलं, तरी त्याची सुद्धा बुद्धी परिवर्तन करण्याचं काम ती ऊर्जा करत असते, ती शक्ती करत असते. म्हणून त्या शक्तीची उपासना करणं हे खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा बघा, तुम्ही वाचलंही असेल, ऐकलंही असेल, की घरात एखादा जरी व्यक्ती देवाचं करणारा असेल किंवा या ईश्वरी शक्तीची उपासना करणारा असेल, तर त्याच्यामुळे पूर्ण घर तरून जातं. तर ही खूप खरी गोष्ट आहे. तर म्हणून मी तर म्हणेन, की एकाच व्यक्तीने का करावं? जर खरंच चांगलीच गोष्ट आहे, ज्याच्यातून चांगलंच सगळ्यांना मिळणार आहे, तर सगळ्यांनी का नाही करावं? कारण सगळ्यांनी केल्यानंतर ती आणखीन जास्त ऊर्जा त्याच्यामधून जनरेट होत असते. लहान मुलांना मला सांगायचं आहे, की लहान मुलांनी करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण असं म्हटलं जातं, की लहान मुलं ही खरंच निरागस असतात. त्यांच्या मनात काहीच, आता आम्ही मोठी माणसं एक म्हणायला गेलं, तर आपल्या मनात खूप सारे विचार चालू असतात. आपल्या मनात पूजा करताना किंवा देवाचं काही करताना आपल्याला खूप काही येत असतं, की माझी ही गोष्ट अडली आहे, तर हे व्हावं, ते व्हावं, म्हणजे फायदा खूप डोक्यात असतो. पण लहान मुलांचं तसं काहीच नसतं. त्यांच्यावर कुठल्या जबाबदाऱ्या नसतात किंवा काहीच नसतं. तर त्याच्यामुळे त्यांचं मन एकदम रिकामी, पाटी एकदम रिकामी असते. आणि त्या रिकामी पाटीने जेव्हा ते देवाकडे कुठली गोष्ट बोलतात किंवा देवाला नमस्कार करतात, तर तो आणखीन चांगल्या प्रकारे देवापर्यंत जातो. कारण ते फक्त देवाबद्दल आदर, प्रेम, भक्ती या भावनेने ते देवासमोर हात जोडत असतात. तर म्हणून लहान मुलांचं जे म्हणणं असतं किंवा लहान मुलांची प्रार्थना देवापर्यंत आणखीन लवकर पोहोचत असते. तर मग आपल्या घरात जर खरं चांगल्या गोष्टी सगळ्या व्हाव्या, तर सगळ्यांना असं वाटत असेल, तर सर्वांनी घरातल्यांनी आपल्या घरात ज्या पण देवी शक्तीची उपासना होत असते, तर त्याच्यामध्ये सगळ्यांचा समावेश असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि त्याने आपल्याच घरामध्ये खूप चांगले चांगले परिणाम, खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला घडताना दिसतील. तर असा आहे, म्हणजे असा असतो माझा गुरुवार नेहमीचाच. तर माझ्या घरात तर नेहमी हेच सगळं चालू असतं आणि मला ते आवडतं. आणि आता मला, म्हणजे ते केलं नाही तर मला खरंच चैन पडत नाही, की आणि हे काय होतं ना, की हे शूट करता करता करणं आणि असंच नॉर्मली करणं याच्यात खूप फरक पडतो. याला खूप वेळ जातो शूट करण्यामध्ये. आणि ज्या गोष्टी जशा पाहिजे आपल्याला तशा होत नाहीत कधी-कधी. त्याच्यामध्ये टाईम खूप जातो. तर म्हणून मी बऱ्याचदा ते नाही शूट करत सगळं. पण तुम्हाला दाखवण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि माझ्या बऱ्याचशा गोष्टी बघून तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले परिणाम येवो, तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले म्हणजे चांगलं घडो. तर ह्यासाठी या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.